नमस्कार मंडळी, मी यमुना कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी करते धाब्यावर रेस्टॉरंटमध्ये खातो तशी चमचमीत चवीची लसूणी मेथी। अगदी घरातल्या नेहमीच्या साहित्यात करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे इतकंच। कशी करायची बघू। लसूणी मेथीसाठी इथं मी मेजरिंग कपाने 2 कप मेथीची फक्त पानं निवडून घेतलेत। ही मेथीची पानं स्वच्छ धुवून सुती कपड्यावर सुकवून घेतलेत। आता ती चिरून घ्यायची। चिरताना शक्य होईल तेवढी ती बारीक चिरायची, अगदी या पद्धतीनं। सगळी मेथीची पानं चिरून झालेत। आता भाजी करायला सुरुवात करू। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातले। तेल तापले, त्यामध्ये 10-12 अख्ख्या लसूण पाकळ्या टाकलेत। त्या तेलात परतायच्या। लसूण पाकळ्यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतायच्या। लसूण पाकळ्या हलकेसे सोनेरी रंगावर झालेत। आता त्यामध्ये आपण भाजी चिरून ठेवली मेथीची ती घालायची। स्पॅच्युलाने भाजी खालीवर करत परतत राहायचं। जसजसं परतत जाऊ तसं भाजी खाली बसत जाणार। भाजी एकसारखी परतून खाली बसली। आता भाजीपुरतंच थोडंसं मीठ घालायचं आणि परत हलवून परतून घ्यायची। मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं, ते परत कोरडी करून घ्यायची। भाजी परतून कोरडी झाली, दुसऱ्या भांड्यात काढून ठेव। लसूणी मेथीसाठी एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 2 टेबलस्पून भाजकं फुटाण्याचं डाळ आणि 2 टेबलस्पून खमंग भाजलेले पांढरे तीळ घेतलेत। आता त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून बारीक पेस्ट करायची। शेंगदाणे, भाजकं डाळ आणि भाजलेले तिळाची पेस्ट तयार आहे। हे बघा त्याची कन्सिस्टन्सी एकदम बारीक आहे। आता भाजी करण्यासाठी परत मीडियम गॅसवरतीच कढई ठेवली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले। तुम्हाला जर जास्त तरीदार भाजी पाहिजे असेल तर अजून 1-2 टेबलस्पून तेल वाढवू शकता। तेल तापले, त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घातले। जिरं फुलले, लगेच 1 टेबलस्पून बारीक तुकडे केलेला लसूण घातलाय। लसूण तांबूस रंगावर परतून घ्यायचा। नावच लसूणी मेथी आहे, त्यामुळे या भाजीत लसणाचं प्रमाण जास्त असतं। लसूण तांबूस रंगावर परतलाय, त्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घातलेत। कांदा पण फोडणीत हलवून घ्यायचा। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा। 2 मिनिट झालेत, कांदा परततोय त्याला। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलाय। आता त्यामध्ये कोरडे मसाले घालायचे। पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून धने पावडर टाकली। हे सगळं फोडणीत मिसळून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा टोमॅटो घातलाय। तो पण फोडणीत मिसळून घ्यायचा। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यात थोडं मीठ घातलंय, ते मिसळून घेतलं आणि 2 टेबलस्पून पाणी घातलंय, त्याच्यामुळे मसाले करपणार नाहीत। सगळे एकत्र मिसळून गॅस बारीक करून 2 मिनिटं कढईवर झाकण ठेवले। हे 2 मिनिटं झालं, कढईवरचं झाकण काढून बघू। टोमॅटो मसाल्यात मिसळलाय, मसाला तेल सोडू लागले, म्हणजे आपला मसाला चांगला परतलाय। आता त्यामध्ये शेंगदाणे, डाळ, तिळाचं जे वाटण केलंय ते घालायचं। ते मसाल्यात एकसारखं मिसळून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात थोडं गरम पाणी घालून विसळलेलं पाणी त्यात घातलं, ते मिसळून घेतलं। ग्रेव्ही थोडी घट्ट वाटते, ती सरसरीत होण्यासाठी अर्धा कप गरम पाणी घालून 2 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं। त्यात शेंगदाणे आणि फुटाण्या डाळीचं मिश्रण असल्यामुळं ते तळाला लागण्याची शक्यता असते, म्हणून एकसारखं हलवत राहायचं। 2 मिनिटं झालेत, ग्रेव्ही हलवते। ग्रेव्ही मसाल्यात एकजीव झाली, त्यामध्ये आता परतलेली मेथी टाकून ग्रेव्हीत मिसळून घ्यायची। मेथी ग्रेव्हीत मिसळली। ग्रेव्ही परतल्यामुळं तसंच त्यात मेथी घातल्यामुळं ग्रेव्ही थोडी घट्ट झाली। तिला परत सरसरीत करण्यासाठी अर्धा ते पाऊण कप गरम पाणी घातलंय। पाण्याचं प्रमाण तुम्हाला ग्रेव्हीत दाटसर, पातळ, सरसरीत कशी पाहिजे त्यावर ठरवू शकता। ग्रेव्हीत पाणी मिसळून झाले। आता त्यात भाजी परतताना आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेत मीठ घालायचं आणि शेवटी अर्धा टीस्पून गरम मसाला घालून मीठ आणि गरम मसाला ग्रेव्हीत मिसळून घेतला। आता शेवटी गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवून 1 मिनिट वाफ द्यायची। 1 मिनिट झाला, कढईवरचं झाकण काढून बघू। लसूणी मेथीतलं तेल कढईत दिसायला लागलंय।
शेवटी भाजी एकत्र हलवून घेतली ही चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल लसूणी मेथी खाण्यासाठी तयार झाली. बघितलं मंडळी कशी घरातल्या नेहमीच्या साहित्यात रेस्टॉरंट पद्धतीची स्वादिष्ट लसूणी मेथी तयार झाली. ही लसूणी मेथी चपातीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर खायला खूप छान लागते. तुम्हाला हा लसूणी मेथीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.